शेंगदाण्यांमध्ये आयर्न, विटॅमिन B6, मॅग्नेशियम आणि गुळामध्ये असणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस गुणांनी उपयुक्त असणारी रेसिपी आज आपण बनवणार आहे उज्ज्वलास किचनमध्ये. गुळ शेंगदाण्याचे साधे, सोपे आणि झटपट होणारे लाडू. तर यासाठी घेतलेले आहे 1 वाटी शेंगदाणे. 1 वाटी शेंगदाणे चांगले असे भाजून घ्यायचे आणि भाजून झाल्यावर याची साल काढून घ्यायची. तर आता 1 वाटी शेंगदाण्यासाठी अर्धा वाटी गूळ घ्यायचा बारीक कापून घेतलेला. 1 हिरवी वेलची घालायची मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आता हे भांडं मिक्सरला लावून थोडंसं फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर 1 ते 2 सेकंदासाठी व्हिप करायचं, जेणेकरून हा लाडू जो शेंगदाण्याचा लाडू आहे तो वळण्यासाठी मदत होईल आणि हा लाडू पटकन वळला जाईल. त्यासाठी थोडं व्हिप करायचं. अशा पद्धतीनं आपल्याला बघता येईल छान असा हा गूळ आणि शेंगदाण्याचा चुरा तयार झालेला आहे की जेणेकरून याच्याने लाडू आपल्याला चांगले असे वळता येतील. आणि गर्भवती महिलांसाठी उपयुक्त डेली रुटीनमध्ये समाविष्ट केला तर तुम्हाला रक्ताची कमतरता भासणार नाही आणि उपवास असला थकवा जाणवणार नाही. त्यासाठी छोटासा हा गूळ शेंगदाण्याचा लाडू बनून तयार झालेला आहे.